ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 10वी धडा 5वा मणिका पुस्तकातील अभ्यासवशगम मनः नावाचा धडा आहे। अभ्यासवशगम म्हणजे अभ्यासाने वश आपल्या ताब्यात येऊ शकतं। कोण? मन, मनः नपुंसकलिंग शब्द आहे। अभ्यासाने मन ताब्यात, विचार ताब्यात येतात हे सांगणारा हा धडा आहे। ग्रंथालयाचं दृश्य आहे आणि ग्रंथालयामध्ये काही मुलं आहेत, त्यांच्या संवादाने आपलं इंट्रोडक्शन, परिचय धड्याचा चालू होतो। संगीता नावाची मुलगी आहे। संगीता, अमूल्यः एषः पुस्तकानां संग्रहः। हा पुस्तकांचा संग्रह अमूल्य आहे। रवी, संगीते, अग संगीता, अयम् अस्माकं विद्यालयस्य पुस्तकालयः। अस्माकं आपल्या विद्यालयाचं पुस्तकालय म्हणजे ग्रंथालय आहे। अयम हे। संगीता, अहो अत्र तु ग्रंथचक्रिका अपि अस्ति। ग्रंथालयात, अहो अरे, अत्र ग्रंथालयामध्ये, तू तर ग्रंथचक्रिका म्हणजे ज्याच्यावरती ग्रंथ ठेवलेले आहेत गोलाकार आणि ते फिरतात त्याला म्हणतात ग्रंथचक्रिका। इथे पाहू शकता आपण ग्रंथचक्रिका याला म्हटलेलं आहे। गोलाकार ते फिरतात, ग्रंथचक्रिका। ओके, पुढे आम, रवी म्हणतो आम, हो, अस्यां ग्रंथचक्रिकायां अनेके संस्कृतग्रंथाः स्थापिताः। स्थापिताः ठेवलेले आहेत। काय? संस्कृतग्रंथाः, अनेके खूप सारे संस्कृत ग्रंथ ठेवलेले आहेत। कुठे? ग्रंथचक्रिकायां, या ग्रंथचक्रिकेवरती। पुढे संगीता म्हणते पठित्वा, ती वाचून म्हणते वेदाः, आपले वेद, उपनिषदः, वेदाचाच अंतिम निर्णय, एक भाग उपनिषद, रामायणम, रामायण, महाभारतम, महाभारत, पुराणानी आणि 18 पुराण हे सगळे ठेवलेले आहेत। कथम, कसं काय, अत्र गीता तु न दृश्यते, कसं काय या ठिकाणी गीता ग्रंथ दिसत नाही। त्यावर रवी म्हणतो आई, अरे किंवा अग, गीता तु महाभारतस्य एव अंशः। गीता काय आहे? महाभारताचाच अंश आहे। त्याच्यामुळे गीता हा वेगळा ग्रंथ ठेवलेला नाही। आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नाहीये की महाभारतामध्येच भगवद्गीता येते, भीष्म पर्वामध्ये, जो की 6वा आहे। संगीता म्हणते महाभारते तु कौरव पांडवानां युद्धम वर्णितम। महाभारतात तर कौरव आणि पांडवांचं युद्ध आहे। गीता कुठून त्या ठिकाणी आली? त्यावेळी रवी म्हणतो मुग्धे, अग वेडे, किम न जानासी, तुला माहित नाही का? तस्मिन एव युद्धकाले, त्याच युद्धाच्या प्रसंगी, श्रीकृष्ण, कृष्ण भगवान, मोहग्रस्तम अर्जुनम, मोहाने ग्रस्त, त्रस्त झालेल्या अर्जुनाला काय करतात? यत उपादिशत, यत जो उपदेश केला, तद एव, तेच काय झालं? गीतायाम निबद्धम, तेच काय? गीतेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मांडलेलं आहे, निबद्ध केलेलं आहे। संगीतामध्ये आम आम, हो हो हो, स्मरामी, आत्ता आठवलं, लक्षात आलं। परम कस्तावत उपदेश, पण तो उपदेश नक्की काय आहे? नक्की कोणता उपदेश भगवंताने दिला? अतिशय सुंदर धडा आहे आपल्यासाठी। तस्य उपदेशस्य एव एकम अंशम अद्य वयम पठामः किल, त्याच उपदेशाचा
एक अंश म्हणजे अनेक प्रकारचे उपदेश आहेत, त्यातला एक उपदेश आपण अद्य आज वयम पठामह आपण वाचूया. किल नक्कीच आपण वाचूया. शीर्षकः तू आणि याचं शीर्षक काय असणार आहे? गीतेतल्या एका अंशाचं अभ्यासवशगम मनः, अभ्यासाने मन ताब्यात येतं. मग अभ्यासवशगम मनः ऐकलं तिने विचारलं, कह अर्थः अस्य शीर्षकस्य, या शीर्षकाचा या टायटलचा अर्थ काय आहे नक्की? रवी म्हणतो, मनः चंचलम, मन चंचल आहे, परम पण अभ्यासेन वशम गच्छति, पण अभ्यास म्हणजे सराव जर आपण केला त्या मनाला ताब्यात ठेवण्याचा तर ते काय वशम गच्छति, अभ्यास वशगम, गम म्हणजे गच्छति, वश ताब्यात येतं. कशाने? अभ्यास केल्यानेच ताब्यात येतं ते. पुढे आता सुंदर अशा भगवद्गीतेच्या श्लोकांना सुरुवात होत आहे. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. तिसऱ्या अध्यायातील हा श्लोक आहे. तिसरा, पाचवा असे एक दोन अध्याय मिळून, दुसरा असे अध्याय मिळून हे सगळे श्लोक एकत्रित केलेले आहेत. पहिला श्लोक काय सांगतो? अथ म्हणजे नवीन विषयाला सुरुवात झालेली आहे. पुरुषः माणसं, केन कशामुळे, पापम चरती पाप करतात. माणसांना सगळं माहिती आहे तरी प्रयुक्त पाप करण्यासाठी ते प्रयुक्त कसे काय होतात? कधी कधी अनिच्छन अपि, इच्छा नसताना सुद्धा वाईट कर्म करतात. बलादिव, कोणीतरी त्यांच्या पाठीमागं ढकलणारं त्यांना आहे, कोणीतरी फोर्सफुली बळात बल लावून त्यांना काय करतं? नियोजित, त्यांना पाप करण्यामध्ये प्रवृत्त करतात. असा अर्जुनाचा प्रश्न आहे. कोणाला? वार्ष्णेय म्हणजे भगवान कृष्णाला, जो वृष्णिक कुलात उत्पन्न झालेला आहे म्हणून त्याला वार्ष्णेय असं म्हणतात. बघा, आता या ठिकाणी अतिशय सुंदर संवाद होणार आहे. वार्ष्णेय म्हणजे प्रश्न आपल्याला कळाला आहे. आपल्याला सुद्धा कधी कधी इच्छा नसताना आपण चुकीच्या गोष्टी करतो. मग भगवान उत्तर सांगतात, श्री भगवान उवाच. मग भगवंताने एकच उत्तर सांगितलेलं आहे, त्याचेच दोन भाग झालेले आहेत. काम एषः क्रोध एषः रजोगुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेनमिह वैरिणम. भगवान सांगतात, काय कारण आहे पाप करण्यासाठी, चुका करण्यासाठी माहीत असताना सुद्धा? काम एष म्हणजे आपल्या मनात असणाऱ्या इच्छा. ती इच्छाच काय आहे? कारण आहे सगळ्याला. मग ती इच्छा जर नाही पूर्ण झाली तर काय होतं? क्रोध एष. आणि हा क्रोध सुद्धा आपल्याला कधी कधी माहीत असताना सुद्धा वाईट कामं करतो. हे कुठून उत्पन्न झालेले आहेत? रजोगुण समुद्भवः, रजोगुणापासून हे उत्पन्न झालेले आहेत. कसे आहेत हे? महाशनः म्हणजे महाखादाड आहेत. कितीही इच्छा पूर्ण झाल्या तरी नवीन नवीन इच्छा येत राहतात. हा क्रोध कसा आहे? महापाप्मा म्हणजे मोठे मोठे पाप करायला लावणारा हा क्रोध आहे. विद्धी जान, एनम या काम आणि क्रोधाला, इह या शरीरामध्ये, याच पृथ्वी तलावरती काय जाण त्यांना? वैरिणम. मग पाप करण्यासाठी खरं कारण काय आहे? तर भगवान सांगतात, काम, आपल्या मनातील इच्छा आहे. मग आता कोण सुखी, कोण बॅलेन्स, कोण खरा योगी आहे? भगवान सांगतात, शक्नोति हैव यः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं सयुक्तः स सुखी नरः. सयुक्तः तो खरा योगी आहे. ससुखी नरः तो खरा सुखी आहे. कोण? जो प्राक
शरीर विमोक्षणात, म्हणजे हे शरीर पडायच्या पूर्वी, प्राक म्हणजे पूर्वी. यह, यह म्हणजे जो, सोढुम शक्नोती इह एव, इह एव इथेच, हे शरीर पडायच्या आधीच जो सोढुम सहन करू शकतो तो सुखी आहे, तो योगी आहे. पण काय सहन करू शकतो? वेगम. वेगम म्हणजे जशी एखादी लहर येते किंवा लाट येते त्याप्रमाणे काम क्रोधोद्भवम वेगम, काम आणि क्रोध यांच्यापासून उत्पन्न झालेली ज्या लाटा आहेत, जे वेग आहेत, जो वाऱ्याचा सोसाटा आहे, तो जो सहन करू शकतो. वेग म्हणजे या ठिकाणी लहरी. आपल्याला राग आल्यानंतर अनेक विचार मनात येतात, ते जो सहन करू शकतो तोच काय आहे? सुखी आहे, आणि तोच खरा माणूस आहे, तोच खरा योगी आहे. पुढे आता एक पायरी सांगतात, आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. दुसऱ्या अध्यायातील हे श्लोक आहेत. ध्यायतः विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते, संगात् संजायते कामः, कामात् क्रोधोऽभिजायते. ध्यायतो, खरं तर त्या ठिकाणी ध्यायतो पाहिजे, पण संधी त्यांनी केलेली नाही. आता एक पायरी सांगतात. काय? विषयान ध्यायतः पुंसः, म्हणजे आधी माणूस त्याचा विचार करतो. समजा आपण आईस्क्रीमचा विचार करतो किंवा एखाद्या ठिकाणी जायचा विचार करतो. मग संगस्तेषु उपजायते, मग विचार करून करून काय होतं? आपली एक त्याच्याशी अटॅचमेंट, आसक्ती निर्माण होते. संगात संजायते कामः, आणि त्या आसक्तीतून एक इच्छा, एक दृढ इच्छा निर्माण होते की मला आईस्क्रीम पाहिजेच. आणि जर ती इच्छा पूर्ण नाही झाली, कामात क्रोधोभिजायते, ती जर इच्छा पूर्ण नाही झाली तर काय होतो? क्रोध मनामध्ये निर्माण होतो. मग क्रोध झाल्यानंतर थांबतं का? नाही. क्रोधात भवती संमोहः, या क्रोधामुळे काय होतं? संमोह म्हणजे विचार आपले डगमगून जातात, एक अविचार निर्माण होतो, काही कळत नाही आपल्याला काय करायचं, त्याला म्हणतात संमोह. संमोहाला इंग्लिशमध्ये म्हणतात रॉंग थिंकिंग. मग त्या रॉंग थिंकिंग पासून काय होतं? संमोहात स्मृती विभ्रमः, त्या चुकीच्या विचारांमुळे आपली जे कन्फ्युजन है ना, रॉंग थिंकिंग आणि ते कन्फ्युजन, स्मृती विभ्रम. या ठिकाणी स्मृती म्हणजे स्मरण नाही, जे आपलं ज्ञान असतं त्याच्यामध्ये काय कन्फ्युजन तयार होतं. एकदा कन्फ्युजन झाल्यानंतर काय होतं? जे खरं ज्ञान आहे ते निघून जातं. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धिनाश, खरं ज्ञान निघून जातं कन्फ्युजनमुळे. आणि एकदा का खरं ज्ञान निघून गेलं, बुद्धिनाशात प्रणश्यती, खरं ज्ञान निघून गेलं की माणूस नष्ट होऊन जातो. म्हणून भगवान पुढे सांगतात, तस्मात् त्वम इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ, पाप्मानं प्रजहीह्येनं ज्ञान विज्ञान नाशनम. म्हणून सांगतात की या मनाला कंट्रोल करा. मग मनाला कंट्रोल करायचं असेल तर सुरुवात कुठून करायची? भगवान सांगतात तस्मात, म्हणून. म्हणून म्हणजे हे मन सगळ्यांचं कारण आहे. म्हणून त्वम, तू, इंद्रियाण्यादौ, इंद्रियानी म्हणजे इंद्रिय नियम्य, इंद्रियांचं नियमन कर, इंद्रियांना डिसिप्लिन, सवय लाव, त्यांना आवर. डायरेक्ट मनाला आवरू नकोस. भरतर्षभ, अरे अर्जुना. पापमानम, पाप स्वरूप असणारे हे काय आहेत? कामक्रोध आहेत. कसे आहेत ते अजून? ज्ञान विज्ञान नाशनम, आपला असणारं ज्ञान, आपला असणारा अनुभव सगळ्यांचा नाश करणारे हे काय आहेत? कामक्रोध आहेत. म्हणून काय कर? प्रजही, टाकून दे. कोणाला? ही एनम, या काम आणि क्रोधाला टाकून दे. कसं काय? तर आधी इंद्रियांना ताब्यात कर आणि मग मनाची काळजी घे.
असं म्हटले आता 6व्या अध्यायातला अर्जुनाचा श्लोक आपल्या पुढे आणतात. अर्जुन उवाच चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. आता भगवंताने सांगितलं ही इंद्रिय ताब्यात ठेव, कामक्रोधाला टाकून दे असं म्हटल्यानंतर भगवान म्हणतो हे सगळं खरं आहे, पण आमचं मन कसं आहे, चंचलम हि मनः, आमचं मन चंचल आहे. कृष्ण, अरे कृष्ण, प्रमाथी, चुका करणारा आहे, बलवत दृढम, आणि अतिशय दृढ आहे. एखादी गोष्ट टाकून द्यायची म्हटल्यानंतर टाकतच नाही. जरी वाईट आहे हे माहिती असलं तरी पण मन त्याला सोडत नाही. तस्याहम निग्रहम मन्ये, तस्याहम म्हणजे त्या मनाचा निग्रह, मन्ये माझाशी समज आहे, वायोहो इव सुदुष्करम, जसं वाऱ्याला, सोसाट्याचा येणारा वारा त्याला थांबवणं जसं सुदुष्करम खूप अवघड असतं, त्याप्रमाणे हे चंचल प्रमाथी दृढ असणारं जे मन आहे ह्याला आवरणं खूप अवघड आहे. आणि भगवान सांगतात अरे खरंय, पण यावरती 2 उपाय आहेत. श्री भगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. असंशयम, काहीच संशय नाही, मनाला कंट्रोल करणं फार अवघड आहे. महाबाहो, हे अर्जुना, मनः दुर्निग्रहम चलम, या मनाचा निग्रह करणं, जे कायम चंचल असणारं मन आहे, दुर्निग्रहम खूप अवघड आहे करायला. पण कौंतेय, अरे कुंतीच्या पुत्रा अर्जुना, अभ्यासेन, सतत सराव केला, वैराग्येन, आणि वैराग्य जर आपण धारण केलं, काही गोष्टी टाकून द्यायला थोडं आपण शिकलो तर गृह्यते, तर या मनाला काय आपण आपल्या ताब्यात आणू शकतो. मग 2 उपाय भगवान सांगतात. हे जे मन चंचल आहे त्या मनाला वैराग्याने, म्हणजे छोट्या गोष्टी सोडून द्यायची सवय लावल्यानंतर काय होणार आहे, आपल्या मन ताब्यात येणार आहे. अशा प्रकारे हा सुंदर धडा या ठिकाणी संपलेला आहे. ओम शांती शांती शांती.